रामपूर गावातील गरीब मूर्तिकार रघुवीर आपल्या पत्नी गोमती आणि मुलगा शिवासोबत एका मोडक्या झोपडीत राहत होता. तो मातीपासून देवांच्या मूर्ती तर घडवत होता, पण स्वतःच्या घरासाठी 2 वेळचे जेवण मिळवायला देखील तो तडफडत होता. गरिबी अशी की त्यांच्या घरात चूल सुद्धा पेटलेली नव्हती. बाबा, तुम्ही जेवण केलं? अरे बाबा, काय जेवण करणार? 2 दिवसापासून घरात चूल पेटलेली नाही, तर जेवण कसं बनवणार? रघुवीरच्या डोळ्यात पाणी येतं. तो स्वतःच्या हातांकडे पाहतो. काय करू गोमती, हे हात दुसऱ्यासाठी देव घडवतात, पण आपल्या मुलाला एक वेळचं जेवणही देऊ शकत नाही. असं कौशल्य असूनही उपयोग नाही. जगणंही लाजीरवाणं झालंय. कुठल्या जन्माचं पाप भोगतय कोण जाणे. हातात हुनर आहे, पण घरात भूक वाढते आहे. अहो, तुम्ही तुमच्या भावा बबलूकडे जाऊन थोडं अन्न मागून आणा. उधारीवर मिळालं तरी चालेल. आपण 2 दिवस झाले थोडंही अन्न खाल्लेलं नाही. रघुवीर काही क्षण शांत राहतो. लाज आणि हतबलता त्याला आतून तोडत असते. ठीक आहे, जातो त्याच्याकडे. कदाचित भाऊ तरी परिस्थिती समजून घेईल. थोडा वेळ विचार करून तो छोटा भावाच्या घराकडे निघतो. घरात बबलू चिडून पत्नी शांतीकडे पाहतो. तो पुन्हा आलाय. नक्की काही ना काही मागायलाच आला असेल. लाज तर याला जणू काही माहीतच नाही. हात नेहमी पसरलेले. दरवेळी काहीतरी उचलून नेतो आणि परत कधीच देत नाही. नात्याचं गंडून नेहमी मागत बसतो. देवाच्या मूर्ती घडवतो, पण स्वतःच्या घरात चूल पेटवू शकत नाही. तो दरवाजाकडे जातो. हो भाऊ, पुन्हा काय समस्या आली यावेळी? बबलू, पोराला 2 दिवसांपासून नीट जेवण नाही. थोडे तांदूळ किंवा पीठ उधारीवर मिळाले तर मोठे उपकार होतील. दरवेळी उधार भाऊ, मीही कुटुंब चालवतो. सगळ्यांचाच खर्च मी कसा उचलू? भाऊ आहेस माझा, अडचणीत आहे. तुला देव मानून आलोय. मुलगा आजारी आहे, भुकेला आहे. एक वेळ अशी होती बबलू, तुझ्यासाठी पुस्तक आणावं म्हणून मी माझ्या मूर्ती अर्ध्या किमतीत विकल्या होत्या, आणि आज मूठभर तांदूळही जड जात आहेत तुला. काळ बदलतो भाऊ, आणि माणसंही. ऐसान सांगण्यात काय फायदा? पोट तर भरत नाही. हे शब्द ऐकत रघुवीर शांतपणे मागे वळतो. बबलू दार बंद करून पत्नीला हसून म्हणतो, पाहिलंस, आजही रडतच परतला. मला तर समाधान मिळतं त्याला असं बघून. बबलूच्या घरातून परतताना रघुवीरची पावलं अधिकच जड झालेली असतात. घरी पोहोचताच त्याची नजर पत्नी आणि मुलाकडे जाते. काय हो, काही मिळालं का? रघुवीर शांतपणे मान खाली घालतो. ओठ थरथरतात. उत्तरही देता येत नाही. म्हणजे तिथूनही रिकाम्या हाताने परतलात? हो गोमती, भाऊ म्हणतो स्वतःचेच खर्च अवघड आहेत. गोमती डोळे पुसते आणि चेहऱ्यावर जबरदस्तीचा हसरा भाव आणण्याचा प्रयत्न करते. काही नाही रे, आज आपण लवकर झोपू. उद्या उठल्यावर काहीतरी नक्कीच खायला मिळेल. इकडे रघुवीरच्या झोपडीत भूक आणि आसवे होती, तर तिकडे बबलूच्या घरात दिवेच्या उजेडात हसणारे आवाज आणि टोमणे घुमत होते. बघितलं शांती, पुन्हा रिकाम्या हाताने गेला. चेहरा त्याचा अगदी भिकाऱ्यासारखा दिसत होता. भिकारी नाही हो, खरंच भिकारीच आहे तो. स्वतःच्या मुलाला खायला घालू शकत नाही आणि म्हणे देवाच्या मूर्ती घडवतो. देवही हसत असतील त्याच्यावर. हो बाई, दिवसभर देव बनवतो, पण स्वतःच्या नशिबाचा तरी एक मूर्ती का बनवत नाही? मला तर मज्जाच येते जेव्हा माझ्यासमोर तो हात जोडून उभा राहतो. बबलूच्या मनात आपल्या भावासाठी ना आपुलकी होती, ना रक्ताच्या नात्याची किंमत. त्याच्यासाठी रघुवीरची प्रत्येक वेदना म्हणजे हसण्याचं कारण होतं. त्याला कधीच नको होतं की त्याचा भाऊ सुखात राहावा, शांततेने जगावा. पहाटेची पहिली किरण मोडक्या झोपडीत डोकावत होती. मागची रात्र भूक आणि अश्रूंमध्ये गेली होती. गोमती, आज मी शेजारच्या गावात जातोय. तिथे बाजार भरलाय. कदाचित 2-4 मूर्ती विकल्या जातील. देव करो आज मूर्ती विकल्या जावोत. किमान शिवाला पोटभर जेवायला मिळेल. हो, हाच विचार करून तर निघतोय.
कदाचित हे मातीचे देव आज आपली किस्मत उघडतील. अहो ऐकलत का? सावध रहा हो, रस्ता जंगलातून जातो. ऐकलंय? तिथे दरोडेखोर आणि जंगली जनावरे खूप दिसतात. भुकेपेक्षा मोठी भीती कुठली नसते गोमती. रघुवीर मूर्तींनी भरलेली टोपली डोक्यावर घेतो आणि झोपडीतून बाहेर पडून तो पाय वाटेने चालू लागतो. डोक्यावर मूर्तीचं ओझं आणि मनात आशेचे आणखीन जड ओझं. सूर्य वर चढू लागला होता. पानातून झिरपणारी किरणं त्याच्या थकलेल्या पावलांवर पडत होती. हे देवा, मला काहीही सहन करावं लागलं तरी चालेल, पण माझ्या लेकराला भुकेला ठेवू नकोस. मातीचे देव डोक्यावर घेऊन थकलेला रघुवीर शेजारच्या गावाच्या बाजारात पोहोचतो. मूर्ती घ्या मूर्ती, सुंदर सुसौभाग्यदायक देवांच्या मूर्ती घ्या. तो पुकारतो, पण कोणीही थांबत नाही. कोणी पाहतं आणि नजर चुकवून पुढे जातं. सूर्य मावळायला येतो आणि त्याच्या कपाळावरच्या घामासोबत आशेचा तळतळाटही सुकू लागतो. हे देवा, जर आज एकही मूर्ती विकली नाही तर माझं मूल पुन्हा भुकेलं झोपेल. गोमतीच्या डोळ्यातले तेज अश्रू मला पुन्हा बघावे लागतील. का मला एवढी शिक्षा देता प्रभू? त्याच्या डोळ्यातले अश्रू टिपकत सुटतात. तेवढ्यात कुणीतरी थरथरत्या आवाजात त्याला विचारतं, अरे तू रघुवीरच ना? हो, पण तुम्ही कोण? मुला, मी तुझ्या वडील रामनाथ यांचा जुना मित्र. खूप वर्षांनी तुला पाहतोय. चेहराही अगदी त्यांच्यासारखाच आहे तुझा. हे ऐकून रघुवीर फुटून रडतो. जणू वर्षानुवर्षे दडपलेले दुःख धरण फुटल्यासारखं बाहेर येतं. हो काका, मीच रघुवीर, आणि ही माझी अवस्था बघा. हे हात देव घडवतात, पण स्वतःच्या मुलाला भाकरीही देऊ शकत नाहीत. 2-2 दिवस उपाशी झोपावं लागतं. भाऊ साथ देत नाही. गावातले सगळे हसतात आणि इथे कोणालाच मूर्ती घ्यायची इच्छा होत नाही. अरे मुला, तुझी ही अवस्था पाहून माझं मन तुटलं. मी तुझ्या बापासोबत खांद्याला खांदा लावून काम केलंय. तो फारच उदार माणूस होता आणि तू त्याचा मुलगा. तुला उपाशी पाहून मी शांत बसू कसा? त्या वृद्ध माणसाचं हृदय पिळवटून गेलं. तो मनोमन ठरवतो, मी या मुलाला या संकटातून बाहेर काढणारच. चल मुला, तुझ्या मूर्ती नक्कीच विकतील. मी तुला या गावातल्या प्रत्येक घरात नेतो. तुझा हुनर नजरेआड राहणार नाही. काका, खरंच सांगता? हे काही स्वप्न तर नाही ना? स्वप्न नाही मुला. तुझ्या बापाचा मित्र अजून जिवंत आहे आणि तो तुला भुकेला राहू देणार नाही. आणि हळूहळू कोणीतरी एक मूर्ती घेतं, कोणीतरी 2. लहान मुलांना तर मूर्ती खूप आवडतात. मुला, तुझ्या हातातल्या कलेत कमतरता नव्हतीच. कमी पडली होती ती तुला ओळखणाऱ्यांची. काका, तुम्ही नसता तर मी आजही रिकामा परतलो असतो. तुम्ही माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाही. नाही रे मुला, देव तर तू आहेस जो मातीला देवाचं रूप देतो. आता मात्र कधी हार मानायची नाही. सगळ्या मूर्ती विकल्या जातात. रघुवीरच्या गाठीमध्ये पैशांची खणखण, डोळ्यात सुखांचे अश्रू असतात. तो त्या वृद्धाला नमस्कार करून आपल्या गावाकडे परतू लागतो. गाठीमध्ये काही नाणी, मनात नव्या आशा आणि आनंद. सूर्य मावळलेला. जंगलाच्या शांततेत थोडी भीती पसरते, पण त्याचं मन आनंदाने भरलेलं असतं. आज गोमती आणि शिवाला पोटभर जेवण मिळणार. तेवढ्यात अचानक झाडांच्या झुडपांमध्ये खडखडाट होतो. 2 सावल्या बाहेर येतात. हरिया आणि कालू, गावातील कुख्यात चोर. अरे, कोण जातोय हा जंगलातून एकटा? भाऊ, मी रघुवीर. मूर्ती विकून माझ्या गावाला परत जातोय. अच्छा, म्हणजे आज तर नशिबानेच आमच्याकडे दावत पाठवली आहे. चल, खिस्सा रिकामा कर. भाऊ, हे नाणे माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. माझं मूल 2 दिवसांपासून उपाशी आहे. मग काळू हसत म्हणतो, अरे हरिया, किती मजेशीर गोष्ट आहे. मुलगा भुकेला आहे आणि हा बाप मात्र नाण्यांवर पासोट करतो. अरे, गरिबांची दयेची गाणी आम्ही खूप ऐकलीत. आता पटकन पिशवी दे, नाहीतर जीव जाईल तुझा.
रघुवीर हात जोडून त्यांना विनवणी करतो. ही नाणी माझ्या घराचा एकमेव आधार आहेत. तुम्हाला हवं तर माझा जीव घ्या, पण हे मोहरे घेऊ नका. जीव वाचला तेही मोठं झालं. पिशवी दे इकडे. दोन्ही चोर नाण्यांची पिशवी हिसकावून पळून जातात. रघुवीर धुळीत कोसळतो. चोर गेल्यानंतर तो तसाच धुळीत बसून राहतो. डोळ्यात अश्रू वाहतात. तोंडातून तुटक शब्द बाहेर येतात. जंगलाची थंड हवा सुद्धा त्याच्या बेबसीचा आक्रोश जणू ऐकू लागते. नशिबाने माझ्याकडून सगळंच हिरावून घेतलं, फक्त भुकेची वेदना सोडून. अरे देवांनो, का माझ्याच वाट्याला हीच यातना आली आहे? तो जमिनीवर गुडघ्यात डोकं खुपसून खुपसून रडतो. नंतर आकाशाकडे पाहून खूप खूप ओरडतो. तेवढ्यात झाडीतून झिरपणाऱ्या मंद प्रकाशात एक वृद्ध बाबा दिसतात. हातात एक छोटा माठ, चेहऱ्यावर विलक्षण शांतता. बाबा हळूहळू रघुवीर जवळ येतात. मुला, अश्रू पुस. तुझ्या भुकेच्या आर्त रडण्याने मला इथे खेचून आणलं आहे. रघुवीर आश्चर्याने बाबांच्या पायांवर पडतो. बाबा, तुम्ही कोण? माझं दुःख ऐकणारा कोण आहे तुम्ही? या जगात तुझ्या वेदनेने मला अस्वस्थ केलं आहे. हे घे. बाबा रघुवीर समोर एक माठ ठेवतात. या माठात सत्याची शक्ती आहे मुला. जर तू प्रामाणिक मनाने, सच्चा हृदयाने यामध्ये हात घातलास तर तुला तेच मिळेल ज्याची तुला सर्वाधिक गरज आहे. खरंच बाबा, या माठात माझ्या दारिद्र्याचं उपाय आहे? हो मुला, फक्त लक्षात ठेव, यातून तेच मिळेल जे तुझ्या मनाला खरोखर हवं आहे. असं म्हणत बाबा हळूहळू निघून जातात. रघुवीर त्यांच्या पावलांकडे पाहत राहतो. माठ छातीशी धरून रघुवीर जंगलातून मोडक्या झोपडीकडे परतत असतो. पण त्याच्या मनात अजूनही प्रश्नच प्रश्न असतात. खरंच हा माठ माझ्या भुकेची वेदना संपवेल का? झोपडीत गोमती आणि शिवा त्याची वाट पाहत असतात. गोमती दरवाजा उघडते. रघुवीर माठ घेऊन आत येतो. अहो, हा माठ कुठून आणलात तुम्ही? गोमती, जंगलात एक बाबा भेटले होते. ते म्हणाले, तू जर खऱ्या मनाने याच्यात हात घालशील, तुला ज्याची गरज आहे तुला तेच मिळेल. काय म्हणावे हे कळत नाही, पण प्रयत्न करून पाहूया. रघुवीर थरथरत्या हातांनी माठ उचलतो. झोपडीच्या मध्यभागी ठेवून सावकाश त्यात हात घालतो. पहिल्याच प्रयत्नात त्याच्या हातात गरमागरम भाकरी येते. तेव्हा किती मोठा चमत्कार! आता आपली भाकरीची भूक भागेल. आई बघ, किती सारं खायला मिळणार आपल्याला आता मला भुकेने झोपावं लागणार नाही. त्या मोडक्या झोपडीत पहिल्यांदाच हसू घुमून येत होते. कित्येक दिवसांनी चूल पुन्हा पेटते. भुकेचे अश्रू जे इतके दिवस वाहत होते, आज त्या माठाने पुसून टाकले होते. रात्री जेवण झाल्यावर गोमती थरथरत्या आवाजात म्हणते, एकदा अजून प्रयत्न करा जी. रघुवीर संकोचाने पुन्हा माठात हात घालतो आणि यावेळी नशीबच पालटतं. हातात येतात गरम भाकरी नव्हे तर सोन्यासारख्या चमचमती स्वर्ण मुद्रा. क्षणातच झोपडीचं अंधारकूप सोन्याच्या तेजाने उजळून निघतं. अरे देवा, सोने, आता खरंच आपली किस्मत बदलेल. किस्मतच नव्हे गोमती, मी विचार करतोय. काय विचार करताय तुम्ही? बाबा, आता सगळ्यांना अन्न मिळेल का? हो मुला, आता तुझे बाबा फक्त एक मूर्ती नाही बनवणार, तर ही सोन्याची नाणी वाटणार, जेणेकरून कुणाचंही मूल भुकेलं झोपणार नाही. मग दुसऱ्या दिवशी रघुवीर उठतो आणि गावात निघतो. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कोणाला डाळ तर कोणाला तांदूळ तर कोणाला तेल असं प्रत्येकाच्या घरी पोहोचवतो आणि सांगतो, ही मोहरे फक्त माझी नाहीत, ही तुमच्या सगळ्यांची आहेत. देव तुम्हाला आशीर्वाद देवो रघुवीर. तुम्ही तर आम्हा सगळ्यांना पुन्हा जगण्याची नवी आशा दिलीत तुम्ही आम्हा सगळ्यांना. जेव्हा रघुवीरने गावकऱ्यांची मदत करायला सुरुवात केली, तेव्हा त्याची दया आणि उदारता संपूर्ण गावभर चर्चेचा विषय झाली. अरे सोड ना, कालपर्यंत ज्याच्या घरात चूलही पेटत नव्हती, तू आज गावभराला जेवू घालतोय.
हे पचवणं सोपं नाहीये रे. लोकांना काय, मला तर पचतच नाहीये. मी लहान भाऊ, पण नेहमी मला कमी लेखलं. आता गावभर त्याची जय जयकार होईल आणि मी फक्त पाहत बसू. मग विचार काय करतोयस? डोळे मिटून तमाशा बघत बसणार की काहीतरी करण्याचा निर्णय घेणार? करतो, नक्की काहीतरी करतो. रघुवीरला मीच अडचणीत अडकवीन, असा धक्का देईल की लोकांच्या नजरेत तो पुन्हा खाली कोसळेल. बस हवे होते तेच. दुसऱ्यांना मदत करून कोण राजा होतो का? लोक 2 दिवसात विसरून जातील. चल पाहू काय करतोस ते. पण जर तू त्याला फसवलंस तर त्याची इज्जत कायमची मातीमध्ये मिळेल. बबलू रोज रघुवीरवर नजर ठेवू लागला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लपून पाहत असे की रघुवीर गावकऱ्यांना कशी मदत करतो. त्याच्या डोळ्यात मत्सराची ज्वाला सळसळत होती. एके रात्री घरात शांतता असताना बबलूने आपली योजना बनवली. शांती, आता रघुवीरचं नाटक संपलं. मी प्रसादात विष मिसळणार. ते तिघे खातील आणि सरळ परलोकाला जातील. उद्या मंदिरातून प्रसाद आणेन आणि त्यात विष मिसळून देईन. दुसऱ्या दिवशी सकाळी बबलूने बाजारातून विष आणले. ग्रामीण भागात मिळणारे जोरदार विष घरी येऊन मिठाईत मिसळले. मग बबलू रघुवीरच्या घरी गेला. भाऊ, प्रसाद आणला आहे मंदिरातून, सर्वजण खाऊन घ्या. छोटू, तू प्रसाद आणलास? रघुवीर प्रसाद घेऊन झोपडीत आला. इतक्यात छतावरून एक साप घसरत खाली पडला आणि थेट मिठाईवर पडला. रघुवीर आणि गोमती दचकले. रघुवीरने प्रसाद बाहेर नेऊन एका दगडावर ठेवला. थोड्याच वेळात एक भटक्या मांजराने ती मिठाई खाल्ली. काही क्षणातच ते तडफडू लागले आणि तिथेच मरून पडले. रघुवीर आणि गोमती हे दृश्य पाहून थरारले. हा प्रसाद, यात तर विष होतं. तुझा भाऊ तुला मारू इच्छित होता. गोमती, हे कसं शक्य आहे? माझा भाऊ इतका खाली उतरू शकत नाही. चल, आपण त्याच्याशीच बोलूया. रघुवीर, गोमती आणि शिवा बबलूच्या घरी गेले. दारात बबलू आणि शांती उभे होते, जणू काहीच माहिती नसल्यासारखे. रघुवीरच्या डोळ्यात दुःख आणि प्रश्न होते. बबलू, तू प्रसादात विष मिसळलं होतंस. माझ्या कुटुंबाला ठार मारू पाहत होतास ना? भाऊ, तुम्ही हे काय बोलताय? मी माझ्या भावाला का मारू? प्रसादात विष नव्हतं. हो, आम्ही तुझं वाईट का करू? ठीक आहे बबलू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझा भाऊ आहेस. तू असं करू शकत नाहीस. कदाचित आमचा गैरसमज झाला असेल. गोमती, भाऊ आहे माझा. गफलत झाली असेल, पण इतका खाली नाही जाऊ शकत. जाऊ दे ना, सोड आता ही गोष्ट. धन्यवाद भाऊ. मला माहित होतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल. हो भाऊ, जुन्या गोष्ट विसरूया आता. आपण एकच कुटुंब आहोत. रघुवीरच्या नावाच्या चर्चांनी गाव अजूनही गजबजलेले होते. पण बबलूच्या मनातील ईर्ष्या आता असह्य झाली होती. घरी आल्यावर त्याच्या मनात एकच विचार, रघुवीरकडे अचानक एवढी संपत्ती कशी काय आली? शांती, पाहिलंस, लोक त्याच्याकडे रांगा लावतात. प्रत्येकाच्या घरी धान्य पोहोचवत आहे तो. पाहिलंस, मला त्याच्या श्रीमंतीचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. मग एके दिवशी, राम राम भाऊ. राम राम बबलू, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुमची दया पाहिली काल, मन भरून आलं. लोकांची मदत करून तुम्ही मोठं काम केलं भाऊ. मीही लोकांची मदत करू इच्छितो, जर तुम्ही रागावणार नसाल तर. तो माठ मला फक्त 1 दिवसासाठी द्या. मी गावात ठेवून लोकांना मदत करीन. फक्त 1 दिवस. देईन बबलू, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. त्याचा वापर फक्त सत्य आणि सद्भावनेने कर, लोभासाठी नाही. हो भाऊ, नक्कीच. तुम्ही निश्चिंत रहा. रघुवीरने माठ बबलूला दिला. त्याला वाटलं छोटंसं काम आनंद देईल, पण त्याला ठाऊक नव्हतं की मोठं वादळ येत आहे. मग बबलू घरी परतला. जणू त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली होती. शांती, आता बघ, आजपासून आपलंही नाव गावात होईल.
अरे वा, खरंच? मग लवकर उघड. बघ किती सोन्याच्या मुद्रा मिळतात ते. फक्त हात टाकला की चमत्कार घडेल. बबलूने उत्साहाने माठात हात टाकला, पण तेवढ्यात सापाने जोरात दंश केला. तो वेदनेने ओरडत खाली पडला. शांती घाबरून किंचाळली. बबलू, अरे काय झालं? उठ रे बबलू. काही क्षणात त्याचा श्वास मंदावू लागला आणि तो माठापाशीच कोसळला. कोणी डॉक्टरला बोलवा. ती रडत थरथरत रघुवीरकडे धावली. रघुवीर, चला लवकर, बबलूला काय झालं आहे? रघुवीर धावत गेला. एका बाजूला बबलूचा निर्जीव देह, दुसऱ्या बाजूला शांती आणि गोमती रडत होत्या. रघुवीर वेदनेने हल्ला. नको, नको हा माठ जो माझ्या भावाची जिंदगी घेईल, तो मला नको. हा शाप मी पुढे वाहणार नाही. रघुवीरने माठ उचलला आणि जमिनीवर आपटला. माठ फुटताच तेजस्वी प्रकाश पसरला आणि बाबा थेट प्रकट झाले. रघुवीर, शांत हो. हा माठ ना चांगला ना वाईट, तो फक्त तेच देतो जे मनाच्या आत खोलवर असतं. माठाच्या आत काही जादू नसते. जादू तर माणसाच्या मनात लपलेली असते. जशी माणसाची विचारसरणी असते तसंच त्याला फळ मिळतं. बाबा, जर हे खरं असेल तर मग माझ्या भावाला शिक्षा का झाली? रघुवीर, तुझा भाऊ हा माठ तुझ्यासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी घेऊन गेला होता. तो तेच मिळवू इच्छित होता जे त्याच्या मनात होतं. मग गोड फळ कसं मिळणार? त्याच्याच कर्मांनी त्याला दंश केला. बबलूची पत्नी रडत म्हणाली. बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही लोभाने आमच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. आमच्याकडून फार मोठी चूक झाली. कृपा करून माझ्या पतीला पुन्हा जीवन दान द्या. त्याने मला जरी दुःख दिले असेल तरी त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे. तुम्हाला हवं असेल तर सगळं सोनं घेऊन जा, बाबा शांतपणे म्हणाले. रघुवीर, हाच तुझा खरा धन. त्याग, प्रेम आणि भाऊबंदकी. जिथे मनात क्षमा असते तिथे मृत्यूलाही शरण यावं लागतं. बाबांनी हात वर केले आणि बबलूचे शरीर हलू लागले. त्याचा श्वास परत चालू झाला. त्या दिवसानंतर रघुवीरने संपूर्ण गावाला एकच गोष्ट शिकवली. खरं धन सोन्या चांदीत नसतं, तर आनंद वाटण्यात आणि क्षमा करण्यामध्ये असतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.